मध्ये एक गोष्ट या प्रश्न उत्तराच्या क्वेश्चन आन्सर्सच्या वेळेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी पण हे कबूल केलेलं आहे की हे वाळू धोरण फसलेलं आहे म्हणून. अध्यक्ष महोदय, एवढा हायदोस या ठिकाणी झालेला आहे. आपण 600 रुपयांनी घरकुलाला आपण वाळू देत होतो, तर मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं. अध्यक्ष महोदय, आता काय होतं अध्यक्ष महोदय की 600 रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण ड्यू केली होती, पण परंतु लिलाव धारकाने घाट घेतला, त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते 2600 रुपये अध्यक्ष महोदय. आणि त्यात वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर 6000 चा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये 6000 च्या वर ब्रास तेवढा खर्च होतो. अध्यक्ष महोदय, या धोरणाला आपण फसवा म्हणणार की नाही म्हणणार? दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय 2 मिनिट मंत्री महोदय आपण ऐकून घ्या. साहेब, कोविडचा काळ गेला, त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला पण जिथे घाट देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं, समजा त्या परमिशनचं टायमिंग 3 वाजता संपलं, तर साहेब 3:10 तो ट्रक जप्त केला जातो. अध्यक्ष महोदय, माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही 2 लाख रुपये लावलेले, 2 लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय. बघा, 2 लाख रुपये की 4 लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती, अध्यक्ष महोदय, त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही, पहिले 2 लाख तुम्ही काढा. कुठून देणार आहे तो बेरोजगार? अध्यक्ष महोदय, शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे. या गोष्टी शासनाला मान्य आहे का? नसेल मान्य तर 600 रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं. अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का? आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिप मध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आपण करणार का? शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हायदोस घालतो. याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार?